तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी स्मरण करून वंदन करून चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषद या परिषदेसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, या परिषदेचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांना वंदन. मंचावर असलेले सर्वच विराजमान भिक्खू संघ यांच्याही प्रति मंगल कामना. या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराजे आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जे काही पत्रकामध्ये नमूद सर्व पाहुणे मंडळी, निमंत्रित सर्व अतिथीगण आणि सर्व वेगवेगळ्या भागातून उपस्थित असलेले सर्व बंधुजन, उपासक आणि उपासिकांनो, दरवर्षी आपण या ठिकाणी भेटत आहोत. काही जुने लोक आहेत, काही नवे लोक या परिषदेमध्ये येत आहेत आणि या निमित्तानं थोडंसं धम्माचं चिंतन किंवा धम्माचा खल या ठिकाणी होत आहे. सुरुवात आहे, परंतु निश्चित एक चांगल्या अपेक्षा, एक चांगल्या आशा या निमित्तानं म्हणजे वाढलेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. काहीच नव्हतं, परंतु आता ही भूमी अत्यंत सुजलाम सुफलाम धम्माच्या दृष्टीने होत आहे. बंधूंनो, आता भंतेंनी आता फार सुंदर म्हणजे आपल्याला एक उपमा दिली, म्हणजे तुम्ही ढेकळं आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं. सांकेतिक शब्द आहे, आपण निश्चित समजून घेतला पाहिजे. ढेकळाची शेवटी मातीच होते हे आपण समजून घ्या. जर यावर धम्माची वर्षा जर झाली, धम्माचा जर पाऊस जर झाला, तर निश्चितच या ढेकळांना मातीचं स्वरूप येईल, चिखलाचं स्वरूप येईल आणि हे चिखलं आकार घेतील असा विश्वास या निमित्तानं होत आहे. परंतु हा विश्वास कधी पूर्ण होईल किंवा या मातीला कधी आकार येईल, ही माती कधी वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आकार घेईल, यासाठी एकट्या धम्मसार बनते किंवा आमचं काम नाही. माती नाही मुरावं लागतं, ढेकळं नाही मुरावं लागतं, हे ध्यानात ठेवा. बरोबर? जोपर्यंत ढेकळं आणि माती एकत्र होऊ म्हणजे मुरत नाही, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा आकार किंवा परिवर्तन या ठिकाणी होणार नाही. एखादा कुंभार ज्या पद्धतीनं मातीला काही दिवस ढेकळत असतात मातीचे, ते माती करतं, त्याला फोडतं आणि फोडून त्याला काही दिवस पाण्यामध्ये चिखल मुरवून ठेवतो आणि मुरवून ठेवल्यानंतर त्याला आकार देण्याचं काम करतो. आणि म्हणून भिक्खू संघ आपल्यासाठी तीच भूमिका या निमित्तानं आपल्यासाठी म्हणजे बजावत आहे. आपल्या सर्वांना आकार देण्याचं काम भिक्खू संघ आपापल्या परीनं आपापल्या परिसरामध्ये करत असतात. आता कधी कधी ही माती मुरतही नाही, कधी कधी हे ढेकळं हे माती आकार तर घेतातच, पण लवकर कधी भाजत नाहीत तर कधी फुटून जातात आकार घेतल्यानंतर. तर ते कच्चे पक्के बनलेले असतात, हे पण ध्यानात ठेवा. बरोबर? कच्चे पक्के हे पण वेगळं सिस्टम आहे, पण आपल्याला मजबूत पक्क बनायचंय आणि पक्क बनण्यासाठी तुम्हाला काही काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, काही काही गोष्टीचं चिंतन करणं गरजेचं आहे. आता इथे सगळेच भंते बोलू शकतात, सगळेच भंते जी आपापल्या पद्धतीनं धम्माची मांडणी करू शकतात, धम्माचं विवरण, विभाजन, आख्यान, देशना, प्रतिपादन सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतात. सगळेच शब्द हे सगळ्यांच्यासाठी नाहीत, हे पण आपण ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती असेल, औषध हे सगळ्यांनाच लागू नाहीत. जे बिमार असतात अशाच लोकांना औषध दिल्या जातं, इंजेक्शन दिल्या जातात. कुणालाही औषध दिल्या जात नाही. दिल्या जातात का? बिमार माणसं, जे रोगी माणसं आहेत, अशांना इंजेक्शन औषध आहेत. ज्यांना धम्म माहित नाही,
किंवा जे विकाराच्या अधीन आहेत, जे धम्माच्या विरोधात वागतात, अशा लोकांना हे शब्द आहेत ते आपण ध्यानात ठेवा. जे धम्माचे पाईक आहेत, जे धम्माला मानतात, धम्मावर ज्यांचा आघात विश्वास आहे, ज्यांचा धम्मावर विश्वास श्रद्धा आहे, अशा लोकांना तर ते आनंदित आहेत. ते लोक भलेही त्यांच्यासाठी ते शब्द जरी नसले तरी पण ते स्वीकारतात आणि स्वीकारून ते चिंतन करतात आणि ते आपला वर्ग पुढे पुढे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गातून चौथ्या वर्गात बसण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतं, आता आपण धम्माच्या शाळेमध्ये आता 4थीला बसलेले आहात. तुम्ही किती 4 वर्ष झाले ना आपल्याला, 4थीला बसलेले आहेत तुम्ही. आता आपला वर्ग पुन्हा वाढला पाहिजे. त्याच वर्गामध्ये बसणं म्हणजे ढ आहे, ढपणा आहे. प्रत्येक वर्षामध्ये आमच्या उपासकामध्ये धम्माचं परिवर्तन दिसलं पाहिजे, तरच तुम्ही पास आहेत, अन्यथा नापास आहेत. बदल झाला पाहिजे. इथं एक एक तत्व, एक एक शब्द आपल्यासाठीच आहे. ही गोष्ट आपण आधी मनात म्हणजे भिनवून घ्या, मनामध्ये ठासून घ्या की आपल्याला काय गरजेचं आहे, इथं काय आपल्याला सांगायचंय. आता तुम्ही सगळे माणसंच आहात, माणसं नाही अशातला काही भाग नाही. तुम्ही माणसंच आहेत ना. तुम्हाला कसं कळतंय? साध्या गोष्टी कळतात तुम्हाला. चांगले कपडे घालायचे, माणसं म्हणले तुम्हाला सगळ्यांनाच कळते. चांगले तुम्हाला कसं राहायचं असं जर विचारलं तर तुम्ही म्हणता चांगले कपडे घालायचे, महागडे कपडे घालायचे. महागडे म्हणजे चांगले. तुम्ही फाटके कपडे घालता का? नाही. तुम्हाला खायला जर विचारलं तर तुम्ही काय का सांगणार? आम्ही चांगलंच खातो म्हणणार. तुम्ही काय का चांगलं खाता? तर मग तुम्ही त्याच्यामध्ये अनेक हे सांगसाल, अनुक्रमे लिस्ट देसाल आम्हाला. आम्ही ड्रायफ्रुट्स खातो, आम्ही सकस आहार खातो, आम्ही पालेभाजे खातो वगैरे वगैरे. म्हणजे जे काही खाता ते तुमच्यासाठी चांगलं म्हणूनच खाता. तुम्ही एखादी वाळलेली भाजी खाता का? बिलकुल नाही खात. तुम्ही चारा खाता का? बिलकुल नाही खात. तुम्हाला जे चांगलं आहे, सकस आहे, पौष्टिक जे आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त आहे, ज्याच्यात ऊर्जा पॉवर जास्त आहे, ते आपण जास्त खातो. बरोबर, म्हणजे चांगलं खातो. बर, पुढे तुम्हाला नेमकं काय असं जर विचारलं तर तुम्ही काय करता? तर तुम्हाला वाटते चांगली गाडी असावी, चांगलं घर असावं, चांगले कपडे असावेत. काही लोकांना बायको चांगली असावी असं वाटते, नाही का? महिलाला पण वाटते नवरा चांगला असावा. ठीक आहे, ही चांगली भावना आहे. नवरा चांगला असावा, बायको चांगली असावा, ही जी गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कसा होणार नवरा आणि बायको चांगली, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ते जर करायचं असेल तर मी तुम्हाला म्हणत आहे, तुम्हाला चांगलं खायचं कळतंय, चांगलं बोलायचं कळतंय का? खायचं कळतंय पण चांगलं बोलायचं कळत नाही. चांगले कपडे लिहायचे कळतात पण चांगलं वागायचं बिलकुल कळत नाही. चांगल्या घरात राहायचं कळतंय पण चांगले विचार ठेवायचं कळत नाही. हा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला माझा प्रश्न आहे. तुम्हाला हे कळतं का? जर तुम्हाला हे कळालं असतं तर नक्की तुम्ही कपड्यासोबत, खाण्यासोबत, घरासोबत, गाडीसोबत तुमचे शब्द, तुमचे विचार आणि तुमचं वागणं, बोलणं एकंदरीत तुम्ही नीट केलं असतं असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा होत्या. आहेतच, बिलकुल अपेक्षा आहेत तुमच्याकडून आम्हाला. कारण उगाच नाही, रात्रंदिवस जे काम करतो, कधी कधी आम्हाला असं वाटतं माझ्याकडे जरा पद्धत वेगळी आहे, गोड बोलायची पद्धत नाही आपल्याकडे. गोड पुन्हा कधी कधी लोकांना वाटते बनतेची गोड बोलत नाही, फार रागात बोलते. चुकीचं आहे. जे काही बोलतो, जे काही सांगतो, कधी प्रेमानं सांगायचंय, कधी शिकवून सांगायचंय, कधी जोरात बोलून सांगायचंय. बरोबर, कधी प्रेमानं होत नाही काम, कधी जोरात बोलावं लागते. आणि जोरात बोलल्यानंतर कधी कधी लोक सुधरताना दिसतात, बघत आहे की नाही? लातो की बुत बातों से नहीं सुधरते म्हणल्यासारखं ऐसी बात है. बिलकुल, कधी कधी जरा रेटून बोलावं लागतं, रेटून सांगावं लागतं, तेव्हा बरोबर व्यवस्थित होतात. आणि मग उपासक उपासिकांनो, मी हे सांगत आहे आपल्याला की इथं सगळे लोक बनते आमचे चांगले सांगणार आहेत. आता बुद्धाचा धम्म 2500 वर्षापासून आतापर्यंत चांगलाच आहे.
एका ठिकाणी फार सुंदर म्हणजे आलेलं आहे की बुद्धाचा धम्म कधीही म्हणजे जुना होत नाही. एका ठिकाणी सांगितलंय बुद्धाचा धम्म हा सदैव असा व्यवस्थित ऊर्जित अवस्थेमध्ये असतो, उत्साह अवस्थेमध्ये असतो. बुद्धाचा धम्म हा सदैव चकमकच असतो, एकदम असा चकचकातीत असतो. नववा असा बुद्धाचा धम्म. जो धारण करेल त्यालाच त्याची चमक कळेल, जो धारण करेल ज्याचं चिंतन करेल त्यालाच ते कळेल बुद्धाचा धम्म काय. बरोबर, अशा लोकांना नाही कळणार. धर्म धर्म सब कहे, धर्म धारण करे नकोय. धर्माच्या नावानं सगळेच बोलायले, धर्माच्या नावानं सगळेच ओरडत आहेत, पण धर्माचा खरा अर्थ अजून कोणीही जाणून घ्यायला तयार नाही. धर्माचा अर्थ काय, धर्माची शिकवण काय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून एका ठिकाणी फार सुंदर म्हणलंय की जिरंती वे राजरता सुचित्ता अतो सरी संपी जरण उपेती संतंच धम्मं जरंग उपेती. राजाचा रथ सजलेला असतो पण तो एक दिवस जुना होतो का नाही. राजाचा रथ म्हणजे मंत्री जे असतात मोठमोठे प्राईम मिनिस्टर, त्यांना ज्या वापरणाऱ्या वस्तू, गाड्या, घोडे, काही बी असेल ते काही जुनं होत नाही का. त्याची रोज चौकशी असते, रोज त्याला नीट बघितल्या जातंय, रोज त्याला नीट केल्या जातंय, रोज त्याची रिपेअरिंग होत असते, पण तरी देखील तो आतून झिजतच असतो. एवढंच नाही, तुम्ही सुद्धा झिजतच आहात. भले तुम्ही इथं लय टवटवीत दिसत असाल तर आतून मात्र तुम्ही झिजत आहात. तुम्हाला म्हणजे तुम्ही जर्जर होत आहात. बरोबर का. सगळे तुम्ही मी सगळे निसर्गाचा धर्मच आहे. आपण जर्जरच होणार आहोत, म्हातारे होत चालू. प्रत्येक क्षण आपण वृद्धत्वाकडे जात आहोत, हे सत्य आहे. आपण नाकारू शकत नाही. जे लोक नाकारतात ते भित्रे आहेत असं आम्ही म्हणतो, ते घाबरट आहेत, ते भयभीत लोक आहेत. म्हातारपण हे सत्य आहे. बुद्धानं दुःख आर्य सत्यात सांगितलं, पण आर्य सत्य आहे बुद्ध म्हणाले. मृत्यू हे आर्य सत्य आहे बुद्धानं सांगितलंय. जन्म होणं हे, व्याधी होणं हे पण आर्य सत्य आहे बुद्धानं सांगितलं. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घ्या की आपण सुद्धा जर्जर होत आहोत. या जगातल्या निर्जीव आणि सजीव या दोन्ही गोष्टी काय होत आहेत, जर्जर. म्हणजे त्याची लाईफ संपत आहे, त्याची वैधता संपत आहे. पण या जगात अशी एकमेव गोष्ट आहे जी कधीच संपत नाही, आणि ती म्हणजे बुद्धाने सांगितलेला धम्म. तो कधीच जर्जर होत नाही, कधीच संपत नाही, कधीच जुना होत नाही. तो सदैव तुमच्या आमच्यासाठी नवाच आहे. जो धारण करेल त्याच्या जीवनामध्ये प्रकाशी प्रकाश आहे, त्याच्या जीवनामध्ये गोडीच गोडी आहे, त्याच्या जीवनामध्ये आनंदही आनंद आहे, त्याच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे ज्ञानही ज्ञान आहे. आणि मग बुद्धाचा धम्म आपल्याला समजावून घ्यावं लागेल, बुद्धाचा धम्म पटवून घ्यावं लागेल. बुद्धाच्या धम्माची गोडी सब रसंग धम्म रसंग जिनाते. सर्व रसांमध्ये धम्माचा रस अत्यंत गोड आहे, अत्यंत सर्वश्रेष्ठ रस आहे. ज्यूस पिता का नाही तुम्ही? आंबा, अंगूर, ह्याच्यावर तुम्ही शुद्धीवर राहता. दुसरा एक ज्यूस पिता तुम्ही ज्याच्यावर तुम्ही बेशुद्ध होता. माणसं होतात का नाही बेशुद्ध. प्रमाद ठाणा जे म्हणता ना तुम्ही, प्रमाद ठाणा, प्रमाद करण्याचे ठिकाण कुठं निर्माण होतात. ज्यानं सुरा मेर यमज्ज जे केलंय, ज्याने सुरा पिली, ज्यानं कच्ची पक्की जे नशेली असणारे जे पदार्थ आहेत ते धारण केल्यानंतर त्याला गुंगीच येते, दुसरी काही गुंगी येत नाही, धुंदीच येते. आणि ते मग कशा पद्धतीने प्रमाद करतात, उन्माद घालतात, बेसावध होतात, मूर्खासारखं बोलतात, हे तुम्ही जाणून आहात. बरोबर, हे तुम्ही जाणून आहात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला धम्म हा कळणं आवश्यकच आहे, आणि ते कुठल्याही अवस्थेत कळणं गरजेचं आहे. म्हातारपणामध्ये कळावा अशातला काही भाग नाही. अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून जरी आपल्याला बुद्धाचा धम्म कळला तरी काही हरकत नाही, तुमच्या जीवनाचं सोनच होईल. इतिहासामध्ये साक्ष आहेत, इतिहासामध्ये पुरावे आहेत. 7 वर्षाच्या अलीकडला मुलगा किंवा मुलगी धम्म समजू शकत नाही. 7 वर्षाच्या पुढे किंवा 7 वर्षापासून जो व्यक्ती मोठा होत आहे लहानाचा, त्याला धम्म समजू शकतो. त्यामध्ये राहुल असेल, भगवंताचा सुपुत्र राहुल, ज्याला भगवंताने 7व्या वर्षी भिक्खू बनवलं, चिवर दिलं. बरोबर. त्यांचा भाऊ सावत्र नंद असेल,
एवढंच नाही, माता विशाखा जी आपल्या आजोबाच्या मेंढकासोबत, तिचे जे आजोबा मेंढक होते ते साकेत नगरामध्ये पहिल्यांदा तिनं वयाच्या 7व्या वर्षी भगवान बुद्धाचा उपदेश ऐकला. ती भगवान बुद्धाची 7व्या वर्षी उपासिका झाली. आणि आमच्या 70व्या वर्षामध्ये 70 वर्षाच्या म्हाताऱ्या झाल्या, तरी पण त्या मला इथून दिसत चांदगड्याचं पत्र एवढंच म्हणण्यात गुंग आहे की नाही. 70 वर्षाचे आमचे म्हातारे झाले, त्यांना अजून बुद्ध धम्म कळत नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांनो आपल्याला धम्म कळणं गरजेचं आहे. धम्माचे तत्व एवढे मोठे आहेत की बुद्धाचा धम्म कधीही जीर्ण होत नाही, कधीही जुना होत नाही, कधीही जर्जर होत नाही. तो अत्यंत सदैव सदोत्तीत उत्साहित आहे, माणसाला प्रेरणा देणारा आहे. आणि मग त्याचं आपण पालन करणं, त्याला समजून घेणं, त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ते आपण करीत नाही. भगवान बुद्धाची पहिली भेट, राजा अजातशत्रूची पहिली भेट पौष पौर्णिमेला झाली. ही उद्याची पौर्णिमा जी आहे ती पहिली पौर्णिमा आहे. जे अजातशत्रू ज्याने आपल्या वडिलाचा खून केला, राजा बिंबिसाराला मारण्याचं पाप केलं, वाईट दुष्कृत्य केलं, वडिलाला मारून स्वतः गादी मिळवली, राजसत्ता मिळवली, त्याच्याही मनामध्ये सत्संग करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि तो सत्संग म्हणजे सत्पुरुषांचा सहवास असतो. आणि त्याची इच्छा निर्माण झाली आणि त्याने आपल्या जीवकाला, जो वैद्य जीवक म्हणून ज्याला आपण इतिहासामध्ये ओळखतो, त्याला विचारलं की अरे मला साधू संतांसोबत चर्चा करायची, धर्माची चर्चा करायची, एखादा साधू संत आहे का. सामान्य फलसुत्तामध्ये दिग्गनिकायामध्ये हा प्रसंग आलेला आहे. आणि अशा टायमामध्ये मग त्यांनी त्या काळातले 62 प्रकारचे वेगवेगळे संप्रदायाचे प्रमुख जे महाराज लोक, जे काही त्या काळातले सांगणारे लोक होते, त्यांची नावं घेतली. त्याचं पुन्हा त्यांच्यासोबत कुणाचंही म्हणजे त्याचं मन कुणासोबतही चर्चा करण्यास तयार नव्हतं. परंतु बुद्धाचं नाव घेतल्याबरोबर त्याच्या मनामध्ये तयारी झाली की बुद्धाला आपण एकदा भेटलं तर काय हरकत आहे. बुद्धाच्या विरोधात होतो आपण आतापर्यंत, पण आता आपण बुद्धाला भेटायला काय हरकत नाही. आणि म्हणून पौष पौर्णिमेच्या दिवशी तो भगवंताला भेटण्यासाठी गेला. आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर हत्तीवर बसून गेला रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये. रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे काय, त्या काळात घडी नव्हती, त्या काळात टायमिंग नव्हते. त्या काळामध्ये 4-4 तासाचा एक प्रहर म्हटलं गेलंय. जसे 12 तास आहेत, दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास, ज्यामध्ये 6 ते सायंकाळ, समजा उदाहरणार्थ 6 ते 10, मग ते दिवसाचा प्रहर असेल किंवा रात्रीचा प्रहर असेल, त्याला पहिला प्रहर म्हटलंय. काय टाइम, भगवान बुद्ध कधी कधी विचारायचे आता काय वेळ झाली असावी बरे, तर मग ते सांगायचे भगवंत रात्रीचा पहिला प्रहर आहे असं वाटतंय. म्हणजे 6 ते 10 हा संध्याकाळचा पहिला प्रथम प्रहर म्हटलंय. दुसरा प्रहर कोणता, 10 ते रात्री 2 हा मधला जो प्रहर आहे त्याला रात्रीचा मधला प्रहर म्हणायचे, दुसरा प्रहर. तिसरा प्रहर कोणता, जो रात्री 2 ते सकाळी 6 पर्यंतचा जो शेवटचा प्रहर ज्याला आपण म्हणायचं. म्हणजे त्या काळातले टायमिंग कसे, टाइम काय, वेळ काय, कशी गणल्या करायची. दिवसाचंही तसंच राहायचं. सकाळचं पहिलं सत्र, पहिला प्रहर 6 ते 10, दुसरं प्रहर 10 ते 2, 2 ते संध्याकाळी पुन्हा 6 पर्यंत, अशा पद्धत. संध्याकाळच्या या पहिल्या प्रहारामध्ये हत्तीवर राजा बसला, मोठा लवाजमा घेऊन गेला. आणि लवाजमा घेऊन जात असताना इतिहासामध्ये पहिल्यांदा 1250 भिक्खू, किती, 1250 भिक्खू, 1250 भिक्खू वेळोवनामध्ये भगवंताच्या समोर बसलेले होते. अगदी शांत स्तब्ध बसलेले होते. किंचितही त्या ठिकाणी जर टाचणी जरी पडली तर टाचणीचा आवाज येईल, एवढी नीरव अशी शांतता त्या ठिकाणी होती. राजा पाहत होता, अरे एवढा मोठा भिक्खूंचा जनसमुदाय, एवढी नीरव शांतता. तो म्हणत आहे वैद्य जीवकाला, तू माझ्या शत्रूच्या तर हवाली करत नाहीस ना, तू मला कुठं घेऊन तर जात नाहीस ना. नाही, आपण चांगल्या ठिकाणी आलो. बंधूंनो, मी हा प्रसंग का सांगत आहे, मला जास्त काही प्रसंग सांगायचा नाही. मी फक्त एवढा प्रसंग सांगत आहे की त्या ठिकाणी असणारी भिक्खूंची शांतता पाहून राजा परिवर्तित झाला. तो बुद्धाचा अनुयायी झाला, बुद्धाचा उपदेश ऐकला. तिथे काय चर्चा झाली मी ते सांगणार नाही. आपल्याला इथं तीच आवश्यकता आहे. जे लोक बाहेर फिरत आहेत, जे लोक बाहेर जे काही खरेदी करत आहेत, खात आहेत, त्यांना कधी खायला भेटलं नाही का, हाच माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. खिचडी काय भेटली नाही का आपल्या घरी?
माझा आवाज आपल्याला जर येत असेल तर आपण इथं येऊन बसा, इकडे तिकडे फिरू नका. कोणी जेवण करत आहे, कोणी फिरत आहे, कोणी काय खरेदी करत आहे, खरेदी करायला सुद्धा वेळ आपल्याकडे असू द्या, आपण मधात येऊन बसा. कारण भंतेजीचे कष्ट आहेत, भंतेजीची मेहनत आहे आणि या मेहनत ही वाया जाऊ नये यासाठी हा सगळा म्हणजे मी हे बोलत आहे. आणि म्हणून ही शांतता आपल्याला आवश्यकता आहे शांततेची. जोपर्यंत आपण शांत चित्ताने या गोष्टी समजून घेणार नाहीत तोपर्यंत बुद्धाचा धम्म कशा पद्धतीनं ऊर्जा देणारा आहे, बुद्धाचा धम्म बल देणारा आहे, बुद्धाचा धम्म शांती प्रदान करणारा आहे का बुद्धाचा धम्म दुःख मुक्त करणारा आहे, या गोष्टी आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून चिंतन व्हावं. तुम्ही सगळ्यांनी एक विषय शिकला पाहिजे. तुम्ही आता खरं म्हणलं तर हे एका दिवसाची परिषद तर ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी शिबिरात बसलं पाहिजे 10-10 दिवसाचं. तुम्ही सामनेर झालं पाहिजे, तुम्ही पण सामनेरी झाल्या पाहिजे, डोक्याचं मुंडन केलं पाहिजे. तुम्ही होणार नाहीत, मुंडन करणार नाहीत, कशा तरी दिसताल तुम्ही. तुमचे नवरे पण तुम्हाला ओळखणार नाहीत है ना. टकले केल्यानंतर कशा दिसताल बघा. आमच्याकडे आम्ही तर चांगलं दिसतो बा, एकदम सुंदर दिसतो, आमची हीच ओळख आहे बरोबर. बौद्ध धर्मात त्यागाशिवाय काहीच नाही हे आधी शिका, समजून घ्या. बौद्ध धर्मात पावला पावलाला त्याग करावा लागेल. मी रात्री भंतेजीला आम्ही चर्चा करत होतो, त्यांना शिकवत होतो मी की 10 पारमिता, त्याच्यामध्ये दान आलं, शील आलं, नैष्क्रम्य आलं, प्रज्ञा आले, सत्य आली, शांती आली, अधिष्ठान आलं, मैत्री आली, उपेक्षा आली. काही जरी असेल तरी पण ती त्यागाशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हाला त्यागावंच लागेल. बोलायचं त्यागायचंय, बसायचं त्यागायचंय, चालायचं त्यागायचंय, मोठेपणा त्यागायचा आहे, अहमपणा त्यागायचा आहे, तिरस्कार त्यागायचा आहे, राग त्यागायचा आहे, लोभ त्यागायचा आहे, मोह त्यागायचा आहे. सगळ्या गोष्टी त्यागायच्याच आहेत. त्यागल्याशिवाय त्यागाला भगवान बुद्धाच्या पाली साहित्यामध्ये त्याग शब्द आहे. त्याग म्हणजे त्याग आहे आणि त्यागाला आपण समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही घराचा त्याग आज एका दिवसासाठी जर करत असाल तर तिथे निश्चितच या जेवढा तुमचा त्याग आहे तेवढंच तुम्हाला फळ आहे. जेवढ्या वेळेपुरता आणि जेवढ्या भावनेपुरता तुमचा त्याग आहे तेवढंच तुम्हाला फळ आहे, नाही तर फळ नाही. जर तुम्ही त्यागानं जर इथे येऊन बसत असाल, काही गोष्टीचा त्याग करत असाल तर निश्चित तुम्हाला धम्माची देशना बरोबर मिळणार आहे, धम्माचा उपदेश तुम्हाला समजणार आहे, धम्माचं थोडं तर तुम्हाला दान मिळणार आहे. ही गोष्ट समजून घ्या. आणि म्हणून धम्माचं दान घेण्यासाठी आपण तयार राहणं आवश्यक आहे. आणि धम्माचं दान काय आहे तर मी आधी म्हणालो धम्म रसन सब रसन जिनाते. सर्व रसांमध्ये धम्माचा रस म्हणजे धम्माची गोडी, धम्माची चव एवढी भारी आहे, पण ती घ्यावी लागेल ना. धम्माची चव आपल्याला आवश्यक आहे लागणं. बुद्धाचा धम्म सांगण्याचा नाही, बुद्धाचा धम्म बोलण्याचा नाही, बुद्धाचा धम्म दाखविण्याचा नाही, बुद्धाचा धम्म हा अनुभव करण्यासाठी आहे. तुम्हाला अनुभव होतो का बुद्धाचा धम्म? अनुभव झाला पाहिजे. हे वाईट आहे आणि हे वाईट असल्यामुळे हे वाईट मी करू नये, या वाईटाचा दुष्परिणाम वाईटच होणार आहे हे जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये समजेल तेव्हा तुमच्यामध्ये धम्म आहे, अन्यथा नाही. धम्माची दृष्टी तीच आहे. धम्म तुम्हाला दृष्टी देतो म्हणजे नेमकं काय करतो? तुमच्या अंतःकरणामध्ये हा विचार पेटवतो. हा विचार तुमच्यामध्ये चांगुलपणाचा आणि वाईटपणाचा या दोन्ही गोष्टीचं जेव्हा चिंतन होईल तेव्हा तुमच्यामध्ये धम्म उतरत आहे, धम्माची चव तुमच्यामध्ये येत आहे, धम्म तुमच्यामध्ये जाणीव करून देत आहे. या गोष्टीची तुम्हाला जाण होईल आणि म्हणून धम्म अनुभवायचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही धम्म शिकला पाहिजे का नाही? तुम्ही धम्माचा अभ्यास केला पाहिजे का नाही? आणि म्हणून तुम्ही असं बसलं पाहिजे. तुम्ही भंते लोकांना रिकामं सोडलं नाही पाहिजे. मी इथपर्यंत म्हणतो, भंते लोकांना रिकामं सोडायचं नाही, भंते आम्हाला शिकवा म्हणायचं. भंते लोकांना बोलवलं पाहिजे, तुम्ही तुमच्या गावामध्ये बोलवलं पाहिजे. तुम्ही लोकांचे सप्ताह होते, तुमचे का सप्ताह होत नाही धम्माचे सांगा. 1 दिवसाची आमची धम्म परिषद होते. मला विश्वास आहे जर मी तुमच्या गावामध्ये आम्ही जर 3, 4 दिवस 5 दिवस जर येऊन बसलो ना आम्ही तर नक्की तुमचं गाव, आपला समाज, आमच्या गावातल्या लोकांची सगळे आचार विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ते आम्ही करणार आहोत. प्रत्येक गावाला भेटी देणार आहोत आणि 1 दिवस नाही थांबणार, आम्ही 5-5 दिवस तुमच्या गावात थांबणार आहोत. बरोबर परिवर्तन करायचे आपल्याला. आणि म्हणून तुम्ही आम्हाला तुमच्या गावामध्ये घेऊन चला.
त्याला धम्म शिकायचा आहे. भिक्षूला पाहून लोक भिक्षूसारखे बनतात, उपासकाला पाहून उपासक लोक तयार होतात. थोडी तर प्रेरणा लोकांच्या मनामध्ये जागृत होईल आणि मग तुम्ही भिक्षूंना गावामध्ये बोलवा. अहो लग्न, वाढदिवस, पुण्यतिथी ह्याच्यासाठी तर बोलवाच बोलवा. ते आमचं काम नसलं तरी आम्ही तिथं येतो, परंतु धम्मासाठी बोलवा आम्हाला. धम्मासाठी बोलवल्यानंतर त्याचा फायदा लय होणार आहे. तुम्ही का बसू नये 3 दिवसासाठी 5 दिवसासाठी एका जागेवर? तुम्ही काम धंदा सोडून, बुद्धाच्या काळात असं काम धंदा सगळं सोडून बसायचे. तुम्ही पण बसलं पाहिजे धम्मासाठी, वेळ काढून बसलं पाहिजे. 3 दिवसाचं शिबिर ठेवायचं, 5 दिवसाचं शिबिर ठेवायचं, गावापुरतच. दुसऱ्या गावाचं बोलायचंच नाही, आपल्याच गावाचं, आपल्याच माणसाचं, आपल्याच गावातल्या लोकांचं बोलायचं. आमचा बुधवाडा शुद्ध वाडा झाला पाहिजे, आमचा बुधवाडा नीतिमान झाला पाहिजे, आमचा बुधवाडा पंचशीलधारी झाला पाहिजे, आमचा बुधवाडा बुद्धाची परंपरा जोपासणारा बुधवाडा झाला पाहिजे. याचे तुमच्या डोक्यामध्ये कधी प्रकाश पडणार आहे तुमच्यामध्ये? आणि ही ग्रामीण भागामध्ये ही लोक चळवळ झाली पाहिजे. भिक्खूंना ही लोक चळवळ बनवायची आणि तुमच्याशिवाय आम्ही पूर्ण नाहीत. तुम्ही साथ जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत कुठलीच गोष्ट आम्ही करू शकत नाहीत. आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या तमाम बांधवांना, भगिनींना माझी एक विनंती आहे की तुम्ही इथून संकल्पच करा की आणि तुम्ही धम्माचे पाईक बना. मी काल आमच्या भागामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो. छोटस गाव, 5-7 गाव, 5-7 घरच आहेत. बळेगाव, त्यांना माहिती आहे, बळेगाव नावाचं गाव आहे. गाव दुसरीकडेच आहे, पाटी अलीकडेच आहे. पण पाटीच्या लोकांनी एवढी मोठी धम्म परिषद भरवली, शिबिर ठेवलं आणि सतत त्या ठिकाणी एवढे निरव ते लोक पुढे येऊन बसलेत. ऊन लागायला, मंडप लहान आहे, पण लोक पांघरून डोक्यावर असं उन्हामध्ये म्हणजे पांघरून ते धम्म ऐकत आहेत. ही भावना तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि कधी येईल तुम्हाला जेव्हा धम्म कळाल, जेव्हा धम्म समजेल, धम्माची चव लागेल, धम्माचा अभ्यास होईल, धम्माचं चिंतन होईल, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे. आणि मग तुम्ही संकल्प करा की कबीर म्हणतात एका ठिकाणी, कबीर काय म्हणतात, अरे काय केसानं वाटोळं केलंय जे केसाला नीट करायलास. बरोबर आहे. अरे केस कुठं बिघडले जे केसाला नीट करायला? कबीर म्हणतात, अरे तुझं मन बिघडलंय, तुझे शब्द बिघडले, तुझी संपूर्ण काया बिघडलेली आहे, त्याला नीट कर. केसानी काय केलं ते एकदम निर्जीव आहेत म्हणले कबीर म्हणले. नुसतं केसालाच 10 वेळेस करू लागलो तुम्ही, कपड्यालाच नीट करू लागलो. वचनाला कधी नीट करणार? विचाराला कधी नीट करणार? कधी तुमच्या हातापायाला तुम्ही नीट करण्याचा प्रयत्न करणार? ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ही धम्माची दृष्टी आहे. आणि म्हणून आपण ह्याला लय महत्वाच्या गोष्टी आहेत. नाही आपण उपासक बनावेत, याच्यासाठी धम्म आपल्याला शिकावा लागेल, धम्माचं चिंतन करावं लागेल, धम्माचा अभ्यास करावा लागेल. जर आपण धम्माचा अभ्यास नाही केला तर आपण सगळे मागे राहू. अंगुत्तर निकायामध्ये महानाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध कपिलवस्तूला थांबले होते. आणि कपिलवस्तूला थांबल्यानंतर भगवंताला त्याने प्रश्न केला की भगवान, उपासक कुणाला म्हणतात? उपासक कुणाला म्हणावं? काय कारणानं उपासक होतात? तर भगवान बुद्धानं सगळ्यात अगोदर सांगितलं, जे बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातात. बुद्धं संगं शरणं गतो होती. जे बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातात अशालाच उपासक म्हणतात. बाकी कुणालाही उपासक म्हणत नाही. कुणाला उपासक व्हायचे सांगा मग आता? आम्ही आधीच भलती उपासक आहोत असं म्हणसाल तुम्ही. बुद्धाला शरण जावं लागेल. नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुम्हे जय मंगलं. नुसतं मरतानाच शरणत आहे म्हणून मोकळं व्हायचं नाही, त्याच्यासाठी नाही, मेलेल्या लोकांसाठी नाही शरणत आहे, जिवंत माणसासाठी शरणत आहे. मी कुणालाही दगडा, धोंड्याला, झाडाला, झुडपाला, पाण्याला, सूर्याला, अग्नीला कुणालाही शरण जाणार नाही. फक्त आणि फक्त बुद्धाला, बुद्ध म्हणजे ज्ञानाला मी शरण जाणार आहे, हे आधी तुमच्या मनामध्ये आत्मसात तुमच्या मनामध्ये यावं लागेल. धम्माला म्हणजे जी धम्माची जी अशी शिकवण आहे, जी संपूर्ण माणसाचं जीवन बदलून टाकणारी जी सत्याची शिकवण आहे, जी धम्माची शिकवण जी अत्यंत म्हणजे नेचर सांगणारी आहे, माझं तुमचं नेचर सांगणारी धम्माची शिकवण आहे, त्या धम्माला शरण जावं लागेल तुम्हाला. म्हणजे सत्याला शरण जावं लागेल तुम्हाला.
संघाला शरण जावं लागेल, म्हणजे त्या बुद्धाच्या धम्माचा अनुपालन ज्या मार्गात आहे, जो मार्ग म्हणजे आचरण आहे, त्या आचरणाला तुम्हाला शरण जावं लागेल. हे तिन्ही जेव्हा शरण तुम्ही पूर्णपणे तन मन धनानं जेव्हा तुम्ही याला समर्पित व्हाल, जेव्हा सरेंडर व्हाल, तेव्हा तुम्ही बुद्धाचे उपासक, धम्माचे उपासक किंवा संघाचे उपासक म्हणून या जगामध्ये तुम्हाला ओळखल्या जाईल. आम्ही लगेच म्हणतो, काय काय लोक आम्हाला म्हणतात, भंती त्याला उपासक कसे काय म्हणून लावलो, तुम्हाला दान द्यायला म्हणून तुम्ही उपासक म्हणता का? बरोबर का? ज्यानं जास्त दान दिलं त्याला महाउपासक म्हणतात. असं कधी कधी उपासक आम्हाला म्हणतात. महाउपासकाची वेगळी व्याख्या आहे. महाउपासक हा दानशील, निष्काम, वीर्य, सत्य, शांती, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा, अष्टशिलाचं पालन, थोडक्यात बेगर होऊन, बेगर जरी नाही झाला तर बेगर सारखं वागतो आणि धम्माची सेवा करतो, बुद्धाची सेवा करतो, संघाची सेवा करतो. कधी ते उपासकाचे ते मिलिंद प्रश्नाचे 10 गुण आले की धम्माची हेळसांड होऊ देत नाही, बुद्ध धम्म संघावर आघात श्रद्धा ठेवतो, आपल्या परीने दान देतो, तो महाउपासक असतो. पण त्याला आचरण करावं लागेल. आचरण केल्याशिवाय कोणी महाउपासक होत नाही. त्याला खूप आचरण करावं लागेल. आचरणानं दान पण द्यावं लागेल, भावना पण करावी लागेल, साधना पण करावी लागेल,